हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. कसं आहे? स्टडी चालू आहे. आता आपण काय करतोय माहिती आहे तुम्हाला? फक्त क्वेश्चन पेपर मधील जे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी सॉल्व्ह करून देतो. दररोज थोडे 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 पूर्ण होतील. वही वेगळी करा, 200 पेजेस. मॅथला 200 पेजेस करा, म्हणजे अल्जेब्राला 200 पेजेस करा, जॉमेट्रीला 200 पेजेस करा, इंग्लिशला 200 पेजेस करा आणि सायन्सला 200 पेजेस. त्याच्यातले प्रश्न आणि उत्तर सोल्युशनच होईल तुमचं, विकत न घेण्यापेक्षा. क्वेश्चन बँक तयार होईल आणि हाऊ टू सॉल्व ते तुमच्या लक्षात येईल. कोणते प्रश्न आले तरी तुम्ही इझिली सोडू शकता. इंग्लिशमध्ये तसंच. त्यामुळे यू डोंट वरी, यू विल गेट अ पर्सेंटेज ऑफ मार्क्स. डोंट वरी एट ऑल. कळलं तुम्हाला? आज आपण बघा, सतत तेच प्रश्न आहे. बहुतेक मी 20-25 प्रश्नपत्रिका फॉलोअप केल्या तुमच्यासाठी. लाईक करा, शेअर करा, फटाफट तुमच्यासाठी कंटेंट येईल. आणि सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बऱ्याच वेळा झाले तरी क्वेश्चन पेपरमध्ये आले, बरोबर की नाही? आता इथे छत्री करा. काय करा? छत्री करा. काय झालं पाहिजे? -20 गुणाकार झाला पाहिजे आणि बेरीज किती झाली पाहिजे? +1. आता तुम्हाला 318 पाडे येतात ना 10 पर्यंत. 10-20 चालणार नाही. 10-20 म्हणजे 10तून 2 8. परत 3 चौक 12 3 नाही. 4चा घ्या. 4 5 20 आहे. 4 5 20 किंवा 5 4 20. आता इथे आपल्याला प्लस पाहिजे म्हणून 5ला प्लस द्या आणि 4ला मायनस द्या. झाला प्लस. 4 5 20 म्हणजेच काय? प्लस मल्टिप्लाइड बाय -4 -20. बऱ्याच वेळा सांगितलं की नाही? 5 चौक 20 -20 आलं की नाही? म्हणजेच आता याचं डायरेक्ट घ्या. x² + 5x - 4x म्हणजे x राहिला -20. संपलं एकाच याच्यात. आता याचे काय करा? कॉमन घ्या, सामायिक. हा x तर सामायिक आलाच. x + 5. x सामायिक आहे म्हणून 5च राहिला. x² -4 सामायिक आला. डोळे झाकून हाच कंस घ्या मित्र. x + 5. काय घ्या? x + 5. कारण काय? 4 1 4 आणि 4 5 20 मायनस प्लस मायनस =0. आता याच्यातले 2 कंस येतात. कोणता आला? x - 4 आला आणि x + 5 आला =0. मग काय? x - 4 =0 किंवा x + 5 =0. मग आता काय होईल? या मायनस इकडे गेल्यावर काय होईल? x = 4 और x -5. आता हा -5 आपण घेणार नाही म्हणून x = 4. हे असं आन्सर आलं. समजलं प्रत्येकाला? असे बरेच आहेत. मायनसचे आहेत, प्लसचे आहेत, तुम्हाला येणार. आता हे प्रश्न येणार. बघा, दुसरं देत आहे. हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे मित्र. आता त्यांनी एकदा प्लस करायला सांगितलं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y अँड x - y. बऱ्याच 10 प्रश्नपत्रिकेत आहे असं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y असं 5-7 आहेत 8 क्वेश्चन पेपरमध्ये. आणि नंतर परत फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y. म्हणजे आपल्याला इथे हे सायमल्टेनियस एक सामायिक समीकरण दिलेलं जातं आणि हे एक सामायिक सोपं आहे. एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायची, फक्त बेरीज करायची. मग आता इथं प्लस घेऊया. 2 इक्वेशन दिलेत आपल्याला. प्लस 9 7 किती? 16. हाचा 1 6 4 10 106x. बरोबर. प्लस घेतल्यामुळे याचं मायनस राहिलं. 9 7 16. चला 1 5 5 10. आणि हा इथं y. x आणि y आलं. बरोबर किती? याची बेरीज करा. 2 आणि 2 4. 7 आणि 5 12 1. 3 आणि 1 4. याची फक्त बेरीज केली मित्र. बेरीज करा. इथं मायनस चिन्ह द्या. इथं प्लसच आहे. इथं मायनस द्या. इथं चिन्हाचा काही प्रश्नच नाही. इथं चिन्ह नाही. 2 आणि 2 4. 7 आणि 5 12 1. 3 आणि 1 4. संपला. आता फक्त तुम्हाला 106 ने याला भागायचं किंवा डिवाइड इक्वेशन बाय कितीने?
106. We get काय गेट 106 अपॉन 106 x मायनस 106 अपॉन 106 y इज इक्वल टू 424 अपॉन 106. प्रत्येकाला 106 ने डिवाइड करायचं मित्र हो, काही नाही. प्लस साठी गेले 106 गेले 106 गेले, हे गेले. आता 6 चौक 24 आणि किती 100 चौक 400 झालं ना. मग 106 चौक इथं पाहिजे तर इथे करा. 106 गुणिले 4, 4 सक 24, 2 आणि 4 एक 4, 424 आलं. म्हणजेच तुम्हाला काय आलं उत्तर x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे आलं मित्रांनो आन्सर तुमचं. कोणतं आहे? x प्लस वाय ची व्हॅल्यू आहे. ही प्लस ची व्हॅल्यू आहे, तुम्हाला मायनस दिसेल इथे, पण ही x प्लस वाय ची व्हॅल्यू आहे मित्र हो. ही x प्लस वाय ची व्हॅल्यू आहे. त्यामुळे तुम्ही गोंधळ करू नका. आता x मायनस वाय ची व्हॅल्यू काढू. मग हे लगेच लिहू आता एक सामायिक समीकरण, नाही का? काय एक सामायिक समीकरण? 49x मायनस 57 y इक्वल 172. हे पहिलंच आहे, बरोबर की नाही? नंतर 57x मायनस 49y इक्वल टू 252. जसं तसं दिलंय, प्लस केलंय, प्लस ची व्हॅल्यू आली इतकी. आता मायनस ची पण सांगितली त्यांनी. हे कदाचित 4 मार्काला असेल किंवा 3 मार्काला असतं. एक असेल तर 2च मार्काला असतं. मग आता इथं मायनस ची व्हॅल्यू बरोबर आहे की नाही परत बघायचं. 49x मायनस 57y बरोबर 172. 57x मायनस 49y इक्वल टू 252. पहिलं दुसरं सायमल्टेनियस इक्वेशन घेतलं. आता इथं प्लस केलं म्हणून आता इथं मायनस करा. म्हणजे इथं मायनस येईल, मायनस इथं मायनस जर आलं, मायनस मायनस प्लस झालं, इथे मायनस येईल. बरोबर? हे नीट करा. इथं मायनस 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 प्लस झालं मित्र, इथं गोंधळ करू नका. कारण इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस मायनस प्लस झालं, इथं मायनस आहे. मग आता 57 मायनस 57 अधिक 49 म्हणजे 57 मधून 49 वजा करायचे. 17 9 8, चाल 1 0, 8 9 17. परंतु 57 ला चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे, म्हणजेच मायनस 8x. लक्षात ठेवा, मायनस 8x. 57 मोठी संख्या आहे, म्हणजे 57 ला मायनस आहे आणि याला प्लस आहे, म्हणजे इथं 8 राहतात, म्हणजे मायनस 8. कळलं? आता इथं 49 अधिक आहे, इथं पण अधिक होते, इथं मायनस आहे, तर इथं पण मायनसच येईल, नाही का? 57 वजा 49 8, परंतु मायनसच 8 आले. बरोबर? कारण 57 मोठी संख्या आहे, 49 लहान आहे, परंतु याला चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे, म्हणून इथं मायनस आले. कळतंय ना सर्वांना? लक्षात घ्या. असं एक तुम्ही परत न बघता हेच गणित सोडा आणि दुसरं एक सोडवा, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि बरोबर आता ही 252 मोठी संख्या आहे, 172 घालवा, परंतु चिन्ह मायनसच येणार. लक्षात ठेवा मोठ्या संख्येचं. मग किती? 252 मायनस किती? 172. मग 2 2 0, 15 तून 7 गेले 8, आता 1 0, म्हणजे 8 8 आणि 7 15, 1 1 आणि 1 2, 80 राहिलं. बरोबर की नाही? म्हणजेच या ठिकाणी 252 ला कोणतं चिन्ह आहे? वजा आहे, आणि याला प्लस आहे, परंतु आपण मायनस केलेले आहे की नाही? मायनस आपल्या हिशोबासाठी, म्हणजेच मायनस 252 प्लस 172, त्याचं आलं मायनस 80. याच्यातून हे वजा केले, नाही का? परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून मायनस 80. आता काय?
डिवाइडिंग इक्वेशन by 8 we get काय get -8/8 x -8/8 y -80/8 8 गेले ना मित्र हो, संपले. म्हणजेच हा इथं आला -x -y -8 1 8 आणि 8 0 0 -10. आता -1 ने मल्टिप्लाय करा, नाही का? मल्टिप्लाइंग minus with -1 we get काय गेट मायनस मायनस ने केला तर x मायनस मायनस प्लस y इकडे मायनस मायनस प्लस 10. हे आलं आपलं उत्तर. x मायनस y हे आन्सर आलं बघा. 2 2 4 मार्क असतील तर फुल 4 मार्क भेटतील, 3 असतील तर 3. फक्त प्लस करा पहिला, नंतर मायनस करा. ही प्रोसिजर फॉलो करा, अवघड काहीच नाही. एकदा वहीत लिहून घ्या, न पाहता सोडवा आणि नंतर मग चेक करा. परत दुसरं एखादं गणित सोडवा. ओके, थँक्यू, बाय. चला दुसरं आता आपण इंग्लिशचं घेऊया. इंग्लिश पण